नमस्कार मैत्रिणींनो, आपला बचत गट आहे पण बँकेत गेल्यावर कर्ज मिळत नाही का? सरकारी योजना आहेत असं ऐकतो पण प्रत्यक्ष फायदा होत नाही का? बँकेत गेल्यावर सांगितलं जातं आधी उमेदला जोडा आणि आपल्याला प्रश्न पडतो हा उमेद नेमका काय आहे? का सगळे त्याचं नाव घेतात आणि आपला गट त्यात कसा जोडायचा? आज आपण अगदी शांतपणे सोप्या भाषेत A to Z उमेद समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही तर तुमचा गट पुढच्या पातळीवर नेण्यासाठी आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका. सर्वप्रथम उमेद म्हणजे नेमकं काय? उमेद म्हणजे महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण महिलांसाठी चालणारा मोठा कार्यक्रम. याचं पूर्ण नाव आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, इंग्रजीत ज्याला नॅशनल रुरल लाईव्हहुड मिशन म्हणतात. त्याचाच महाराष्ट्रातील उपक्रम म्हणजे उमेद. हा कार्यक्रम ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी आणि गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आला. सोप्या भाषेत सांगायचं तर महिला एकत्र येतात, बचत गट तयार करतात, नियमित बचत करतात, बँकेशी जोडल्या जातात आणि मग त्यांना कर्ज, प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी मदत मिळते. हे सगळं उमेदच्या माध्यमातून व्यवस्थित पद्धतीने केलं जातं. पूर्वी ग्रामीण भागात काय समस्या होत्या? अनेक महिलांकडे स्वतःचं बँक खाते नव्हते, पैसे साठवण्याची सवय नव्हती, कधी अडचण आली तर सावकाराकडून जास्त व्याजाने पैसे घ्यावे लागत, व्यवसाय करायचा विचार असला तरी मार्गदर्शन नव्हतं, सरकारी योजना आहेत पण माहिती पोहोचत नव्हती. या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी उमेद सुरू करण्यात आला. उमेदचा मुख्य उद्देश आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना स्वतः निर्णय घेण्यास सक्षम बनवणे, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी संधी देणे आणि गाव पातळीवर मजबूत महिला संघटना उभी करणे. आता प्रश्न हा आहे की उमेद कोणासाठी आहे? उमेद प्रामुख्याने ग्रामीण आणि अर्धग्रामीण भागातील महिलांसाठी आहे. 18 वर्षावरील महिला एकत्र येऊन 10 ते 20 जणींचा स्वयंसहायता गट तयार करू शकतात. हा गट नियमित बचत करतो, महिन्यातून किमान एक मीटिंग घेतो, हिशोब व्यवस्थित ठेवतो, तर तो उमेद मध्ये जोडला जाऊ शकतो. नवीन गट असेल तरी चालतो, फक्त नियमित बचत आणि शिस्त महत्वाची. जुना गट असेल तर 1 ते 3 वर्षापासून चालू असेल, बँक खाते व्यवस्थित असेल, रजिस्टर अपडेट असेल तर अशा गटांना जास्त लवकर फायदे मिळतात. महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदसाठी जात अट नाही, शिक्षणाची अट नाही, BPL असणं बंधनकारक नाही. कोणतीही ग्रामीण महिला जी बचत गटात सक्रिय आहे ती या योजनेचा भाग होऊ शकते. आता उमेदची रचना समजून घेऊया. उमेद फक्त एक गट नाही, ही एक संपूर्ण सिस्टम आहे. सगळ्यात खाली असतो स्वयंसहायता गट म्हणजे SHG. गावात अनेक SHG मिळून तयार होतो ग्रामसंघ. VO काही ग्रामसंघ मिळून तयार होतो क्लस्टर लेवल फेडरेशन CLF. त्यावर तालुका मिशन आणि त्यावर जिल्हा मिशन म्हणजे तुमचा छोटा गट थेट जिल्हा स्तरावर जातो. ही रचना मजबूत असल्यामुळे गटांना योग्य मार्गदर्शन आणि देखरेख मिळते. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उमेदमधून काय फायदे मिळतात. पहिला आणि मोठा फायदा म्हणजे बँक लिंकेज. तुमचा गट व्यवस्थित चालत असेल तर बँकेकडून कर्ज मिळण्याची संधी वाढते. 1 लाख, 2 लाख, पुढे 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं, तेही तुलनेने कमी व्याजदरात. प्रक्रिया सुलभ असते कारण गट आधीच शिस्तबद्ध असतो. दुसरा फायदा प्रशिक्षण. उमेद फक्त पैसे देत नाही तर शिकवतं. व्यवसाय कसा सुरू करायचा, मार्केटिंग कसं करायचं, हिशोब कसा ठेवायचा, डिजिटल पेमेंट कसं वापरायचं, नेतृत्व कसं घ्यायचं, यासाठी विविध प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे महिला फक्त कर्ज घेऊन थांबत नाही तर व्यवसाय टिकवायला शिकतात. तिसरा फायदा व्यवसाय संधी. अनेक महिला शेतीपालन, दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शिवणकाम, अन्न प्रक्रिया, पापड लोणचे, कॅन्टीन, स्कूल युनिफॉर्म, शिवणकाम अशा विविध उपक्रमात उतरल्या आहेत. काही गटांनी एकत्र येऊन मोठे उपक्रमही सुरू केले आहेत. याशिवाय काही वेळा रिव्हॉल्विंग फंड आणि कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड यासारखी आर्थिक मदतही मिळते, जी गटाची क्षमता वाढवण्यासाठी दिली जाते. आता प्रॅक्टिकल भाग बघूया. तुमचा गट उमेदमध्ये कसा जोडायचा? सगळ्यात आधी बचत गट तयार करा. 10 ते 20 महिला एकत्र या, नियम ठरवा, महिन्याची ठराविक बचत सुरू करा, नियमित मीटिंग घ्या, हिशेबासाठी रजिस्टर ठेवा, उपस्थिती, बचत गट, परतफेड सगळं लिहा. त्यानंतर बँकेत गटाचं खाते उघडा. मग गावातील ग्रामसेवक CRP म्हणजेच कम्युनिटी रिसोर्स पर्सन किंवा तालुक्यातील उमेद कार्यालयाशी संपर्क साधा. ते तुमच्या गटाची तपासणी करतील. मीटिंग नियमित आहे का, बचत होते का, हिशोब नीट आहे का, सर्व ठीक असेल तर तुमचा गट उमेद प्रणालीत जोडला जातो. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच गटांना फायदा का मिळत नाही? कारण काही सामान्य चुका होतात. मीटिंग बंद पडते, बचत अनियमित होते, रजिस्टर अपडेट राहत नाहीत, गटात वाद होतात आणि कोणीच पुढाकार घेत नाहीत.
बँक खाते आहे पण व्यवहार नाहीत, या गोष्टींमुळे गट कमकुवत होतो. उमेद तुम्हाला मदत करतो, पण शिस्त तुमची असावी लागते. नियमित, पारदर्शकता आणि एकजूट हे 3 शब्द लक्षात ठेवा. आता शेवटी एक विचार करा, आपला बचत गट फक्त नावापुरता ठेवायचा आहे का, की त्याला पुढच्या स्तरावर न्यायचं आहे? गावातील महिलांनी एकत्र येऊन जर योग्य पद्धतीने काम केलं तर केवळ कर्ज नाही तर आत्मविश्वास, ओळख, सन्मान मिळतो. उमेद हा फक्त सरकारी कार्यक्रम नाही, तो महिलांच्या हातात दिलेला विकासाचा मार्ग आहे. जर तुम्हाला बचत गट उमेदमध्ये जोडण्यासाठी मार्गदर्शन हवे असेल किंवा अजून काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये उमेद लिहा. हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित कोणाचं आयुष्य बदलण्याची सुरुवात इथून होईल. धन्यवाद.